द्रव्यवेद भाववेद में लिंगाकार संपत्ति कार्यनामकर्मणा नास्ति तद्भावलिङ्गेषु मनागपितरेष्णुता भाववेदेषु चारित्र मोहकर्माशकोदयः कारणं नूनमेकं स्यात् इतरस्योदयः क्वचित्। त्रिलिंगाकार संपत्ति नामकर्मणाः कार्यः। तीन लिंगांचा जो काही आकार होतो, शरीराला एक जो विशिष्ट आकार येतो, हा शरीराचा आकाराचं निमित्त कारण नामकर्मणाः नामकर्म असणार आहे. म्हणजे जो द्रव्यवेद आहे त्या द्रव्यवेदाचं कारण नामकर्माचा उदय असणार आहे. नस्ति तद्भावलिंगेषु मनागपि करिष्णुता, त्यामध्ये भावलिंगाचं काहीही कार्य नाही. भाववेदेषु चारित्रमोहकर्मंशकोदयः, भाववेद मात्र चारित्रमोहनीय कर्माच्या उदयात होणारा असणार आहे. द्रव्यवेद नामकर्माच्या उदयात होणारा असणार आहे. कारणं नूनम एकं स्यात् न इतरस्य उदयः क्वचित्, त्या दोघांचं कार्य जे आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं कर्म असणार आहे. त्या त्या कर्माच्या उदयामुळे ते होणार आहे. द्रव्यवेदाचं कारण नामकर्माचा उदय असणार आहे आणि भाववेदाचं कारण चारित्रमोहनीयाचा उदय असणार आहे. याच्यामध्ये जसे त्यांनी भाव केले त्या भावाप्रमाणे स्त्री पुरुष ही पर्याय तर मिळते. भावामुळे पर्याय स्त्रीसारखे पुरुषाचा स्त्रीसारखे भाव केले तर पुढच्या जन्मामध्ये स्त्री होईल असं काही नाही. आता रस्त्याचा भाव, आता ते भावही होणं म्हणजे आतूनही वेगळं असू शकते ना. दिसायला द्रव्यवेद वेगळा, आतला भाववेद वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे तसे ते भाव विशेष अर्थात त्याने खुलासा केला आहे. कर्म सिद्धांत के नियमानुसार शरीर नाम कर्म और अंगोपांग नाम कर्म का उदय शरीर ग्रहण के प्रथम समय से होता है. काय कळालं? काय कळालं? अंगोपांग आणि शरीर नाम कर्म किंवा द्रव्यलिंगाचा आकार कधी येईल? निग्रहगतीच्या नंतर, म्हणजे शरीराला सुरुवात झाल्यावर त्याचा उदय असू शकतो. ते पाहिलं होतं आपण. आणि म्हणून याच्यावरून नियम काय काढला होता? उद्गल विपाकी कर्माचा उदय शरीर उत्पन्न झाल्यावर सुरू होतो, तोपर्यंत उद्गल विपाकी कर्माचा उदय सुरू होत नाही. ऋगंसा द्रव्यनारेणां वेदस्योदयात् किल नारीवेदोदयात् वेदा पुंसां भोगाय आशिताः नालं भोगाय नारीणां नापि पुंसां शक्तितः अन्तर्दग्धोऽस्ति यो भावः नृपवेदोदयादिव। ऋगंसाः द्रव्यनारेणां वेदस्योदयात् किल, पुरुष वेदाचा जर उदय असेल
तर द्रव्य नारीणाम विडंसा, द्रव्य स्त्रीशी भोग घेण्याची अभिलाषा होते. नारी वेदोदयात पुंसाम भोगभिलाषिता, आणि स्त्रीवेदाचा उदय असेल तर पुरुषाशी भोगण्याची अभिलाषा होते. नारीणाम पुंसाम अशक्तिताः नापि भोगाय अलम, आणि तिसरा जो नपुंसक वेदी आहे त्याला इच्छा तर दोघांशीही भोगण्याची होते, परंतु तो न पुरुषाशी भोग घेऊ शकतो न स्त्रीशी. अंतर्दग्धो अस्ति यहा, आतमध्ये त्याच्या त्या भावनासारख्या जळत असतात. भोग कुणाशीच घेऊ शकत नाही अशा प्रकारच्या नपुंसक वेदाचं कार्य असतं. क्लीब वेदोदया दिव, क्लीब वेद म्हणजे नपुंसक वेदामुळे अशा प्रकारचे जीवाचे भाव दोघांशीही भोगण्याचा भाव आहे, पण भोगू शकत नाही. भोगण्याचा भाव म्हणजे द्रव्यवेद, पुरुष असला भाववेद झाला आणि ज्याच्याशी भोगायचं तो द्रव्यवेद. तो कोणताही येतो. यहाँ तीनों वेदों का कार्य बताया गया है। यह उपचरित कथन है। इसे तात्विक मानने में अनेक दोष आते हैं। रमन करने की इच्छा रतिकर्म का कार्य है, वेद का नहीं। वेद के कार्य हम पहले बतलाए हैं। लोक में ऐसे भी मनुष्य मिलते हैं जो स्त्रियों के साथ संयोग करते हैं और पुरुषों के साथ भी, और ऐसी स्त्रियां भी मिलती हैं जो दोनों प्रकार से अपनी लिप्सा शांत करती हैं। इसके सिवा जड़ पदार्थों से भी इच्छा तृप्त करने वाले स्त्री पुरुष देखे जाते हैं। आजकल तो ऐसे साधनों का निर्माण हो गया है जिससे बिना स्त्री पुरुष की सहायता से रमन करने की प्रवृत्ति देखी जाती है। इसलिए ऐसे कथन को स्त्रीवेद आदि का कार्य बतलाना उचित नहीं है। ते कशासाठी करत आहे की जे इथं या गाथेंमध्ये त्यांनी त्या तीन वेदाचं स्वरूप ठेवलं ते काही तसं असू शकत नाही. आता आपण पाहतो की समलिंगी भोग आहे, विरुद्ध विषमलिंगी ही भोग आहे. जगात आता काय होत नाही हा भाग वेगळा आहे म्हणतात. वेदाचं वैषम्य नियमाने असू शकते एवढंच त्यातून समजायचं आहे की जो द्रव्यवेद आहे तोच भाववेद राहील. मनुष्याच्या बाबत किंवा तिरेंच्या बाबत हा नियम नाही. त्यांच्या ठिकाणी द्रव्यवेद वेगळा आणि भाववेद वेगळा असू शकतो, परंतु देव आणि नारकी यांच्या ठिकाणी दोन्हीही समानच राहतील. हा नियम जो द्रव्यवेद आहे तोच भाववेद राहील, जो भाववेद आहे तोच द्रव्यवेद राहील. इसलिए ऐसे कथन को स्त्रीवेद आदि का कार्य बतलाना उचित नहीं है। जहाँ वेद वैषम्य है वहाँ तो ये लक्षण बिल्कुल ही घटित नहीं होते। ये लक्षण थोड़े बहुत द्रव्य के साथ साम्य अवश्य रखते हैं, पर इन्हें भाववेद का लक्षण बतलाना उचित नहीं है। भाववेद के लक्षण जीवकांड की वेद मार्गना में बतलाए गए हैं, जिनका हम पहले निर्देश कर आए हैं, वे ही उचित है। 78व्या गाथेत त्यांनी केलेले आहे. द्रव्यलिंगम यथा नाम भावलिंगम तथा क्वचित् क्वचिदन्यतमं द्रव्यं भावश्चान्यतमो भवेत्. यथा द्रव्यलिंगम नाम तथा क्वचित भावलिंगम. तरी असंही असू शकतं की जे द्रव्यलिंग आहे तेच भावलिंगही आहे. क्वचित अन्यतमं द्रव्यं भावः च अन्यतमं भवेत्. कधी द्रव्यलिंग जसं आहे तसं भावलिंग नाही, भावलिंग जसं आहे तसं द्रव्यलिंगही नाही. अशा प्रकारचंही असू शकतं. यथा नारीवेदोऽस्ति नेतरा देवानां चापि सर्वेषां पाकं पूर्वेण एव हि.
देवगतीतल्या ज्या देव्या आहेत, नारीवेदो असती, त्यांना नियमाने स्त्रीवेदच राहील, न इतराहा, दुसरा वेद त्यांच्या जीवनात येणार नाही. देवानां चापि सर्वेषां, आणि जे देव आहेत त्या सगळ्या देवांना नियमाने कुवेद हा एव ही पाकः, पुरुषवेदाचाच उदय राहणार आहे. म्हणजे जो द्रव्यवेद आहे तोच भाववेद देवगतीत असणार आहे, तिथं फरक असणार नाही. भोगभूमोचनारीणां नारीवेदो न चेतरा, उमेदा केवला पुंसां नान्यो वान्योन्यसंभवात्. तीच प्रक्रिया भोगभूमीत आहे. जशी देवगतीतली प्रक्रिया आहे म्हणतात, त्याचप्रमाणे भोगभूमीतली ही प्रक्रिया. नारीणां नारीवेदो न इतराः, स्त्रियांना नियमाने स्त्रीवेदच राहील, पुरुषांना नियमाने पुरुषवेदच राहील. भोगभूमीतही त्याच्यापेक्षा वेगळा प्रकार असणार नाही. जो द्रव्यवेद आहे तोच त्यांचा भाववेदही राहणार आहे. नारकानां च सर्वेषां वेदश्चैको नपुंसका, द्रव्यतो भावतश्चापि न स्त्रीवेदो न वाग्मान्. नारकींना नियमाने नपुंसक वेदच राहील, हा नियम आहे. नारकी जे जीव असतील त्या नारकी जीवांना नपुंसक वेदच राहणार आहे, स्त्रीवेदही नाही आणि पुरुषवेदही नाही. सर्वेषां नारकानां नपुंसकाः एको वेदः, सगळ्याच नरकातील जीवांना एक नपुंसक वेदच राहणार आहे. द्रव्यतो भावताचापि न स्त्रीवेदो वा न पुमान्, द्रव्यवेद किंवा भाववेद त्यांच्या ठिकाणी न स्त्रीवेद राहणार आहे, न पुरुषवेद राहणार आहे, नियमाने नपुंसक वेदच असणार आहे. तिर्यग्जातो च सर्वेषां एकाक्षाणां नपुंसका, वेदो विकलत्रयाणां केवलस्यात्केवलकिल, पश्चाक्षासौनिनां चापि तिरश्चां स्यान्नपुंसका, द्रव्यतो भावतश्चापि वेदो नान्यः कदाचन. तिर्यक गतीतीलही जेवढे एकेंद्रिय जीव आहे त्या सगळ्या एकेंद्रिय जीवांना नियमाने कोणता वेद राहील म्हणतात, नपुंसक वेदच राहील. विकलत्रयाणां क्लीबः वेदो स्यात्, आणि विकलत्रयांनाही नपुंसक वेदच राहील, त्यांनाही स्त्री पुरुष वेद राहणार नाही. हो, हां, तर त्यातले हे केले ना, एकेंद्रिय आणि विकलेंद्रिय, त्यांना नियमाने नपुंसक वेद राहील. पंचाक्षा संज्ञानां चापि तिर्यश्चान्नपुंसकाः, आणि जे असंज्ञी पंचेंद्रिय आहे त्यांनाही नपुंसक वेदच राहील. म्हणजे तिर्यांच्या गतीत नपुंसक वेद 3 जीवांना सापडला. कोणत्या? एकेंद्रिय, विकलेंद्रिय आणि असंज्ञी. द्रव्यतो भावतः चापि वेदो न अन्यः कदाचन, त्यांचा भाववेदही तोच, द्रव्यवेदही तोच असणार आहे, दुसरा कोणताही वेद असू शकत नाही. कर्मभूमो मनुष्याणां मानुषीणां तथैव च, तिरश्चां वा तिरश्चीनां त्रयो वेदास्तथोदयात्, येषां चेत् द्रव्यतः साङ्गः उमेदो भावतः
न्यायात् क्रमादस्ति त्रिवेदवान् कदाचित् क्लीबवेदो वा स्त्री वा भावात् क्वचित् पुमान्। कर्मभूमो मनुष्याणां मानुषीणां तथैव च। कर्मभूमीतले मनुष्य किंवा कर्मभूमीतली स्त्री यांना तिरश्चां वा तिरश्चीनां, कर्मभूमीतली तिर्यंच किंवा तिर्यंची त्रयो वेदाः तथोदया, त्या जीवांना तिन्ही प्रकारचे वेद राहतात. केशांची द्रव्यता सांगः वेदः, कुणा जीवाला शरीराच्या दृष्टीनं द्रव्यवेद पुरुषवेद असणार आहे. पुन्हा भावतः स्त्रीवेदः क्लिबवेदो वा पूर्वेदो वा त्रिधा च, त्या जीवांना भाववेद नियमाने स्त्रीवेदही असू शकेल, पुरुषवेदही असू शकेल आणि नपुंसकवेदही असू शकेल. केशांची क्लिबवेदो वा द्रव्यतो भावतः पुन्हा, पुन्हा नपुंसकवेद द्रव्यानं असेल आणि भावानं पुरुषवेद, नपुंसकवेद आणि स्त्रीवेद तिन्ही असू शकते. त्रिधोचिताः, तिन्ही वेद असणं उचित आहे. कश्चित अपर्याय न्यायात क्रमादस्ति स्त्रीवेदवान, पंचाध्यायीकारांची ही ती आपली जी पहिली मान्यता होता त्याचप्रमाणे त्यांचीही मान्यता आहे. एका भवातही 3 वेद बदलून होतात. परंतु जर एका भवात 3 वेद बदलून झाले असते तर आपत्ती आली, काय आली असती ते काय पाहिलं होतं आपण, काय पाहिलं होतं. एका भवात जर 3ही वेद बदलू शकत होते तर आपत्ती काय येत होती. आपण आपत्ती पाहिली होती की शपक श्रेणी चालताना 3ही वेद राहू शकले नसते. त्यानं वेद बदलून तो पुरुषवेदी होऊन शपक श्रेणी चढला असता. वेद बदलत नाही म्हणून नपुंसक वेदी ही शपक श्रेणी चढतो, स्त्रीवेदी ही शपक श्रेणी चढतो, पुरुषवेदी तर शपक श्रेणी चढतोच. हा नियम आहे कर्णानुयोगाचा. आणि म्हणून वस्तुतः एका भवात 3 वेद बदलत राहतात. हा भाग वास्तविक आगमाला अनुकूल नाही, पण त्यांच्यापर्यंत ते ज्ञान पोचलं नसावं आणि म्हणून त्यांनी 3ही वेद एका भवात बदलतात. हा भाग सांगितलेला आहे. कश्चित अपर्याय न्यायात, एकाच पर्यायीपर्यंत क्रमात स्त्रीवेदवान असती, 3ही वेदी असतो. कदाचित लिबवेदो वा, कदाचित नपुंसकवेदी असेल, कदाचित स्त्रीवेदो वा भावात क्वचित मानवा, भाववेद कधी पुरुषवेदही असू शकते. यहाँ चारों गतियों में वेदों के साम्य और वैषम्य की चर्चा की गई है. कर्मभूमि में गर्भजों के सिवा अन्यत्र सर्वत्र वेद साम्य पाया जाता है, क्योंकि वहाँ शरीर के उपादान नियत हैं. केवल कर्मभूमि में स्त्री के कर्मभूमीतही जे गर्भ जे आहे ते सोडून बाकी अन्यांना वेदाचं साम्य आहे. म्हणजे काय ना, जे सन्मुच्छन जन्मवाले आहेत त्या सन्मुच्छन जन्मवाल्यांचाही नपुंसक वेदच राहील. तो जो द्रव्य वेद आहे तोच भाववेदही राहणार आहे. केवल कर्मभूमि में स्त्री के गर्भ में शरीर के उपादान नियत नहीं होते. एक ही गर्भ से कभी बालक पैदा होता है, कभी बालिका पैदा होती है, कभी जुड़वा पैदा होता है. किसी के गर्भ में गर्भ रहता है और किसी के नहीं रहता. कोई नियमित व्यवस्था नहीं है, पर अन्यत्र वह व्यवस्था नियमित देखी जाती है.
देवगति में देवियों के उत्पत्ति स्थान अन्यत्र होते हैं और देवों के उत्पत्ति स्थान अन्यत्र होते हैं। जरी ते घंटेच्या आकाराचे असले तरी ते स्वतंत्र आहे. देवीच्यासाठी एक वेगळं स्थान असेल आणि पुरुषांसाठी वेगळं स्थान असणार आहे. स्त्री वेद वाला जीव देवियों के उत्पत्ति स्थान से ही जन्म लेता है और पुरुष वेद वाला जीव देवों के उत्पत्ति स्थान से ही जन्म लेता है. उत्पन्न मात्र दोन स्वर्गातच आहे ना. देवींची उत्पत्ती दोन स्वर्गाच्या वर नाही. देवांची उत्पत्ती दोन स्वर्गातच आहे असं नाही, कुठेही आहे. देवांसाठी तो नियम आहे. देवीसाठी काय? हा? देवींची उत्पत्ती दोन स्वर्गापर्यंतच असते. उपपात त्यांचा तिथंच. मग ते आपापली देवी घेऊन जातात. देव अवधिज्ञानानं जाणतात आपल्या देव्या कोणत्या आहे आणि मग ते आपल्या देव्यांना घेऊन जातात आपापल्या स्वर्गात. म्हणजे देवी म्हणून जन्माचं स्थान दोनच स्वर्ग आहे, पहिले सौधर्म आणि यश. बाकी स्वर्गांमध्ये त्यांचा जन्म नाही. नरक गति में सब नपुंसक ही होते हैं. म्हणून सीता देखील पुरुषवेदी झाली आहे स्वर्गात. स्त्रीवेदी नाही झाली, तर ती पुढच्या स्वर्गात गेली आहे ना, दोन स्वर्गात नाही आहे. मग आता यांचा जन्म कुठल्या स्वर्गात म्हटलं? देवी जी आहे दोनच स्वर्गापर्यंत. त्या ह्या देव्या आपण ज्याला देव्या म्हणतो त्यांचा जन्म तर स्वर्गात नाही. हा? ते स्वर्गात थोडेच आहे, ते तर मध्य लोकातच जन्म आहे त्यांचा. त्यामुळे ह्या देवी ज्या आपण म्हणतो ह्या सगळ्या भवनवासी अंतरराशीतच जातात. चार प्रकारचे देव त्यांचे ही तर मध्य लोकातच आहे. नाही, हां. चार प्रकारचे देव देव त्यातलं फक्त एक आहे ना. एकच आहे स्वर्गात, बरोबर. बाकी इकडे कसं? बाकी सगळे आपल्या मध्ये लोकात. त्यामुळे देव आहे तिथंच आहे त्यांच्या. वैमानिकांची जे आहे, हां, वैमानिकांची देवी या पहिल्या दुसऱ्याच स्वर्गापर्यंत. स्वर्गामध्ये जन्म होणार आहे. हां, आता त्यांचा म्हणजे आता जसं आपण सीतेचं उदाहरण सांगितलं की 16व्या स्वर्गात आहे. पण जन्म तिचा 16व्या स्वर्गात याच्यासाठी आहे की तिने लिंग भेद केला. हां. ज्यांना स्त्री म्हणूनच पण आता जन्म- ती जर का देवी म्हणूनच राहिली असती तर तिचा जन्म पहिल्या किंवा दुसऱ्या दुसऱ्या स्वर्गात झाला स्वर्गात. असता. मग ती कोण्या स्वर्गातली देवी म्हटल्या जाऊ शकते त्या ठिकाणी. तिथं गेल्यानं पहिल्यानं जन्म तर दोन स्वर्गातच आहे. हां. मग ज्या ज्या स्वर्गात जाते त्या त्या स्वर्गातली पुढे म्हटल्या जाते, देव घेऊन जातात ते. अलॉटमेंट ठरलं असतं. मिनिमम 32 राहतं तसं एका एक- देवाला कमीत कमी 8 देवे असतात. एकच देवी नसते काही, 32 मिनिमम. मिनिमम 32 आहे. इतक्या देव्या असतातच त्या. बायकांना धर्म करणं आवश्यक आहे त्या दृष्टीने. देवी व्हायला इत्यादि समूर्छनों को भी यही स्थिति है. समूर्छनों की भी यही स्थिति है. एक इंद्रियों के तो अंगोपांग ही नहीं होता. भोग भूमि में जुड़वा का नियम है. एकेंद्रिय जीवांना अंगोपांग असतच नाही, म्हणून नियमाने नपुंसक वेगळंच आहे. भोग भूमि में जुड़वा का नियम है. वहाँ भी शरीर के उपादान नियत है. इसलिए इन स्थानों एकदम जुळे जन्माला येतात आणि त्या जुळ्यांचं उपादान कारण वेगळं वेगळं आहे. स्त्री म्हणून येणारं त्या शरीरासाठी लागणारं उपादान आणि पुरुष म्हणून जन्माला येणाऱ्यासाठी उपादान वेगळं वेगळं एकाच स्त्रीच्या शरीरात आहे. इसलिए इन स्थानों में वेद वैषम्य का प्रश्न ही नहीं उठता. वैषम्य केवळ कर्मभूमि में ही रहता है. म्हणजे देव, नारकी आणि भोगभूमी या तीन मध्ये वैषम्य नाही. यही कारण है
कि यहाँ द्रव्यलिंग और भाव वेद में विषमता का निर्देश किया जाता है। द्रव्य से जो पुरुष है वह भाव से स्त्री, पुरुष या नपुंसक कोई भी हो सकता है। इसी प्रकार द्रव्य से जो स्त्री या नपुंसक है वह भी भाव से पुरुष, स्त्री या नपुंसक हो सकता है। यहाँ ऐसा कोई नियम नहीं कि अमुक को अमुक ही होना चाहिए, क्योंकि द्रव्यवेद और भाववेद में कोई कार्यकारण संबंध नहीं है और इनका नियमन करने वाला भी कोई नहीं है। जिस प्रकार किसी को किसी संघनन या संस्थान वाला और किसी को किसी संघनन या संस्थान वाला शरीर प्राप्त होता है, इसमें कोई बाधा नहीं आती। इसी प्रकार मनुष्य असला, तिरेंचे असला तरी देखील सगळ्यांना सारखं संवहन, सारखं संस्थान असत नाही। ते जसं वेगळं वेगळं असू शकते, त्याप्रमाणे म्हणतात कर्मभूमीतल्या मनुष्याने संज्ञी, पंचेंद्रिय, तिर्यंच यांना नियमाने तिन्ही वेद असू शकतात। इसमें कोई बाधा नहीं आती। इसी प्रकार द्रव्यवेद भी किसी को कोई और किसी को कोई प्राप्त होता है, इसमें कोई बाधा नहीं आती। यही कारण है कि कर्मभूमि में वेद वैषम्य का निर्देश किया है। द्रव्यलिंगों को वेद यहाँ संज्ञा उपचार से दी गई है। उपचार का कारण देवगति में दोनों की साम्यता है। वहाँ स्त्री वेद वाले के योनि आदि और पुरुष वेद वाले के मेहन आदि देखकर यहाँ वेद चिन्ह उसी रूप में उपचार से स्वीकार कर लिए गए हैं और इसी से भाव वेद के अनुसार द्रव्य वेद संज्ञा रखी गई है। यह लौकिक व्यवहार है। त्यांनी एक पहिलं महत्त्वाचं की द्रव्यलिंगाला वेद ही संज्ञा उच्चारण आहे। वेद हा जीवाचा भाव असायला पाहिजे, पण द्रव्य वेदालाही जेव्हा आपण वेद म्हणतो आहे तेव्हा हा नियम पाहू की स्वर्गात आणि नरकात नियमाने जो भाववेद आहे तो द्रव्यवेदच राहील, जो द्रव्यवेद आहे तोच भाववेद राहील आणि म्हणून त्या द्रव्यवेदालाही त्या संज्ञा आलेल्या असणार। आगम में द्रव्य चिन्ह के आधार से स्त्री, पुरुष और नपुंसक यह संज्ञा कहीं नहीं दी गई है। पीछे के टीकाकारों ने अवश्य ऐसा निर्देश किया है। गोमटसार की टीका में तो पद पद पर इस विषय में बहुत ही स्खलन दिखाई देता है। आगम परंपरा में मनुष्यनी का अर्थ द्रव्य मनुष्यनी और तिरिक्ष जोनिनी का अर्थ द्रव्य तिर्यंचनी नहीं देखने को मिलता है, किंतु गोमटसार में संस्कृत टीकाकार ने मनुष्यनी का अर्थ द्रव्य मनुष्य स्त्री कर दिया है। कर्मकांड के उदय प्रकरण में भी इन दोनों शब्दों का स्पष्ट अर्थ दिया है। वहाँ बतलाया है कि मनुष्य गति का होकर जिसके स्त्री वेद का उदय हो वह मनुष्यनी है, और तिरिंच गति का होकर जिसके स्त्री वेद का उदय हो वह तिरिक्ष जोड़िनी है। फिर भी उक्त टीकाकार ने मनुष्यनी और तिरिंच योनिनी शब्द का आगम विरुद्ध अर्थ कर डाला है। इसी से द्रव्यवेद और भाववेद के साम्य के कथन को प्रोत्साहन मिला है, किंतु इनमें साम्य नहीं है, यह स्पष्ट अनुभव में आता है। त्रयोपि भाववेदास्ते नैरन्त्यो यदया किल नित्यं च बुद्धिपूर्वास्यो क्वचित् वै बुद्धिपूर्वका ते विचारैत मोहान्त भाविनो बन्धयेत वा संक्लेशान्तेकरूपत्वात् केवलं पापकर्मणाम्। त्रयोऽपि भाववेदाः ते नैरन्तर्योदयात् किल नियमाने तिन्ही प्रकारचा भाववेद ज्याला जो जो असेल
त्याचा वेद सदा उदय सदा आहे. म्हणून शपक श्रेणी असो की उपशम श्रेणी जर त्यांनाही 3पैकी कोणत्या तरी एकाचा उदय आपण नेहमी घेतो. म्हणतात निरंतर त्याचा उदय सुरू राहतो. फरक एवढाच पडतो, कधी बुद्धिपूर्वक उदय असतो, कधी अबुद्धिपूर्वक उदय असतो. नित्यमच अबुद्धिपूर्वा स्यु, नेहमी अबुद्धिपूर्वक तर आहे, क्वचित बुद्धिपूर्वका, क्वचित त्याचं कार्य दिसून येतं, तेव्हा तर बुद्धिपूर्वकही असू शकतं. ते चारित्र मोहांतरभाविनो बंधहेतवः, आणि ते चारित्र मोहनियाचाच एक प्रकार असल्यामुळे नियमाने बंधाचं कारण आहे. संक्लेशांगिक रूपत्वात, अजून कशा म्हणतात, संक्लेश रूप आहे. केवलम पापकर्मना, केवळ पापकर्माच्या बंधाचंच कारण नियमाने असणार आहे. एक तेवढं घेऊन टाकलं तर वेदाचं प्रकरण. यहाँ वेदों के बुद्धिपूर्वक और अबुद्धिपूर्वक पने की चर्चा की है. इसका इतना ही अभिप्राय है कि इनकी धारा तो निरंतर चालू रहती है, पर कभी कभी ये मानसिक विकल्प के विषय होते हैं. शेष कथन सुगम है. द्रव्यलिंगानि सर्वाणि नात्र बन्धस्य हेतवः देहमात्रे तत्त्वे बन्धस्य कारणात् स्वतः. द्रव्यलिंगानि सर्वाणि न अत्र बंधस्य हेतवः. द्रव्यलिंग बंधाचं कारण आहे का नाही म्हणतात. बंधाचं कारण जे द्रव्यलिंग मिळालं आहे ते द्रव्यलिंग बंधाचं कारण असेल का नसेल. म्हणतात सर्वांनी द्रव्यलिंगानी बंधस्य हेतवः न, कोणतंही द्रव्यलिंग असेल तर ते बंधाचं कारण नाही. देहमात्रे प्रवृत्तत्वे बंधस्य अकारणत्वात् स्वतः. ते देहमात्राची प्रवृत्ती आहे. द्रव्यलिंग म्हणजे शेवटी काय झालं, शरीराचा एक भाग झाला, अवयव झालं, आणि म्हणून ते नियमाने बंधाचं कारण आहे. बंधाचं कारण आपण जिथं घाती कर्म मानत नाही तिथं अघाती कर्म नियमाने बंधाचं कारण असूच शकत नाही. आणि म्हणून ते सांगत आहेत की देहमात्रे वृत्तत्व, शरीर मात्र रूपानंच त्याची वृत्ती असल्यामुळे बंधस्य अकारणत्वात् नियमाने ते बंधाचं अकारण. कर्मबंध में मिथ्यात्व और राग द्वेष ही निमित्त माने गए हैं, शरीर के चिन्ह नहीं, क्योंकि वे जड़ है. इसी से यहाँ बंध की कारणता रूप से उनका निषेध किया है. औदैहिक भावों में भावभेदों का ही ग्रहण होता है. यहाँ द्रव्यलिंगों का ग्रंथकार ने केवल प्रसंग से ही वर्णन किया है. इतना यहाँ विशेष जानना चाहिए. तीर्थानंतानंतधीतक मोक्ष गए